नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण आर्णी गावामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये नेसाईची यात्रा अष्टमीच्या निमित्ताने 13 गाड्या भरगच्च माणसाने भरलेल्या ओढल्या जातात। ती यात्रा आज आहे। आपण गाववाल्याला विचारूया नेमकं काय वाटतंय, आजचा आनंद कसा आहे। बोला साहेब। मेंढेकर साहेब नमस्कार, मी राजा शिवराज मेंढेकर, माजी उपसरपंच। वर्षाप्रमाणे यात्रा यावर्षी ही आहे म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा चांगलीच आहे यात्रा। बर, काय सुधारणा केली गेल्या वर्षीपेक्षा आज? या वर्षी सुधारणा बरीच केली। गावात जे आलेले लोक असतात, जी इथून नांदा गेलेल्या मुली असतात, सगळ्यांना ती त्यांच्या मनवऱ्याला घेऊन इथं पुन्हा माहेरी आलेले असतात, त्या लोकांसाठी काय केलं? त्यासाठी प्रसाद असतंय, सगळ्या मान दिलेला असतंय, सगळ्यांसाठी प्रसाद दिलेला असतंय। प्रसाद असतं का? जेवणाची वर्षाला असतंय प्रसाद, जेवणाची सोय सगळ्या जेवणाची सोय केलेली आहे। एक वर्षी त्यांना भरपेरा आहेर करण्याची काहीतरी योजना आलेली होती, या वर्षी काय केलं? या वर्षी तसं काय नाही, पण वर्षी चालू करणार आहोत। ग्रामीण भागामधून येणारे जे लोक आहेत ते उपाशी पोटाने जातात, त्यांच्यासाठी जेवणाची सोय केलेली आहे। बर, काय वाटतं आज? काय वाटतंय आजच्या यात्रेच्या निमित्ताने? काय वाटतंय गावात यात्रेच्या निमित्ताने खूप सुंदर अशी सोय केली आहे। काय सोय केली? सोय म्हणजे दरवर्षी काय असतंय, लोक थोडं उन्हात बसतात, तरी बाया माणसाला बसण्यासाठी मंडपाची सोय केली 2-3 ठिकाणी। जेवणाची सोय तिकडे दररोज असते, आजच नाही, 9 दिवस जेवणाची सोय आहे। आवाहन करा जेवायला या म्हणून सगळ्या लोकांना। दररोज जेव्हा या, काय जेव्हा आता 12 नंतर जेव्हा प्रत्येकाच्या घरी असते। काय म्हणणार तुमचं? प्रत्येक वर्षी ह्याच्या 13 गाड्यामध्ये खचाखच माणसं भरलेले असतात, एक माणूस ओढतोय। प्रत्येक वर्षी चेंज करतो का? प्रत्येक वर्षी माणूस बदलला जातो। ज्यानं नारा उचललेला आहे, मी पुढल्या वर्षी गाडी ओढणार, त्याला फीस किती आहे आणि त्याने काय व्रत पाळायचं असते? पूर्ण वर्षभर दिवीचं पाळायचं, दुसरे जेवण करायचं नाही, काय नाही, पाणी प्यायचं नाही, चप्पल वापरायचं नाही, आणि त्यांना शेवटच्या दिवशी 7 दिवस उपास करायचा। म्हणजे वर्षभर बाहेरचं पाणी, बाहेरचं जेवण वगैरे करायचं, काहीच करायचं नाही, है ना? आणि मग शेवटला 9 दिवस उपवास केला। उपवास केल्यानंतर एकटाच गाड्या ओढतो का? गाड्या ओढतात, बाकीचे लोक गाडीच्या चाकाला हात लावले काही नाही, तसलं एकटा ओढतोय। तसं छायाचित्र आम्हाला देणार यावर्षी घ्या तुम्ही। तर काय म्हणणं आहे बाबा? दारू पिऊन बोलला का? आपल्याला आनंद आहे, आनंद आहे। काय म्हणणं आहे? आनंद आहे। काय गावकरी आज जयंतीचा आनंद आहे, तर एकदम चांगल्या पद्धतीचा आनंद आर्णी गावामध्ये अष्टमीच्या यात्रेच्या निमित्तानं लोक साजरा करत आहेत आणि आमच्या गावात आनंदी आनंद आहे। आलेल्या पाहुण्यांच्या जेवणाची सोय, बसण्याची सोय, सावलीची सोय, पाण्याची सोय अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेली आहे असं गावकरी सांगतात। आणि याही पेक्षा जास्त चांगली सोय पुढल्या वर्षी करण्यात येईल असंही आरुष मेंढेकर यांनी सांगितलेलं आहे। तर बघूया येणाऱ्या काळामध्ये गावकरी आर्णी गावाची कशी सुधारणा करतात ते पाहूया येणाऱ्या काळात, कारण मी याच गावचा जन्मता आहे, या गावचा मी जन्मलेला याच गावचा मुलगा आहे आणि मी या गावचा सरपंच या कार्यकर्त्याला मी विचारत आहे। मी संपादक या नात्याने या गावची माहिती घेतलेली आहे आणि सविस्तर सुधारणा पुढल्या वर्षी होईल असंही त्यांनी सांगितलंय। तर बघूया येणाऱ्या काळामध्ये कशी सुधारणा होते ते। मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद आर्णीकर। जय हिंद, जय महाराष्ट्र।